या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातीनुसार जनगणना व्हावी ही ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांची मागणी आहे आणि त्याच मागणीसाठी विदर्भातले दोन ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे विजय वडेट्टीवार जी काँग्रेसचे वरिष्ठ नेते ओबीसी नेते हे दोन्ही नेत्यांची एकच मागणी आहे। एकाच मागणीसाठी आंदोलन सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न जो आहे तो दोन्ही नेत्यांकडून होतोय, परंतु मंच मात्र यावेळेस वेगळा निवडण्यात आलेला आहे। आतापर्यंतच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनामध्ये म्हणजे गेल्या वर्षी गोव्याला जे महाधिवेशन झालं त्यावेळेस विजय वडेट्टीवारजी त्या अधिवेशनात सहभागी झाले होते, परंतु यावर्षी 7 ऑगस्टला म्हणजे मंडल दिनानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन बेंगळुरू इथे होत आहे। या अधिवेशनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि तमाम वरिष्ठ ओबीसी नेते देशभरातील उपस्थित राहणार असल्याचं डॉक्टर बबनराव तायवाडे सर यांनी सांगितलेलं आहे। तायवाडे सरांच्या नेतृत्वात बेंगळुरूमध्ये ओबीसींच्या जातीय जनगणनेसाठी एक आंदोलन किंवा एक दबाव निर्माण करण्यासाठी त्या महाधिवेशनात ठराव पारित केला जाणार आहे। तर दुसरीकडे काँग्रेस नेते ओबीसी चेहरा काँग्रेसचा विजय वडेट्टीवारजी यांच्या नेतृत्वात विदर्भामध्ये मंडल यात्रा सुरू होत आहे। 3 ऑगस्टपासून ही मंडल यात्रा सुरू होणार आहे। भंडाऱ्यातून ही यात्रा सुरू होऊन भंडारा, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये या मंडल यात्रेचा समारोप आहे। विजय वडेट्टीवारजी यांच्या नेतृत्वात ही यात्रा होत आहे। दोन्ही जे वेगवेगळे मुवमेंट्स उभे राहत आहे किंवा आयोजन केलेलं आहे आंदोलनाचं मंडल यात्रा आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाधिवेशनाचं, दोघांची ही प्रमुख मागणी हीच आहे की ओबीसींची जी आता जनगणना होत आहे त्यामध्ये ओबीसींची जातीनुसार जनगणना व्हावी, जेणेकरून ओबीसी समाज कुठल्या जातीत किती समाज आहे आणि मग त्यानुसार ओबीसी समाजासाठी मिळणारा निधी असो, ओबीसी मंत्रालयासाठी मिळणारा निधी असो, ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी मिळणाऱ्या सुविधा असो, या सगळ्यांसाठी सरकारकडे मागणी करता येईल। यासाठीच दोन्ही नेत्यांकडनं ही मागणी लावून धरली जात आहे। गेल्या वेळेस राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा अधिवेशनामध्ये मी यापूर्वी सांगितलं की विजय वडेट्टीवारजी हे आवर्जून उपस्थित होते, आतापर्यंत सगळ्या अधिवेशनात होते। यावेळेस त्यांची वेगळी चूल त्यांनी मांडलेली आहे आणि ते मंडल यात्रा त्यांच्या नेतृत्वात काढली जाणार आहे। परंतु इकडे डॉक्टर बबनराव तायवाडे जे आहे त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची देशभरातील कार्यकारिणी, महाराष्ट्रातले सगळे नेते ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचा ओबीसी चेहरा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी मंत्री सावेजी, असं सगळ्या नेत्यांना निमंत्रण आहे। सगळे नेते त्या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे विचारमंथन होणार आहे ओबीसींच्या जातीय जनगणनेवर आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये ठराव मंजूर केले जाणार आहे आणि तो पहिला ठराव असेल ज्यामध्ये ओबीसींची जातीय जनगणना केली पाहिजे। तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जी मंडल यात्रा निघत आहे त्यामध्ये पण वेगवेगळ्या समाजाचे ओबीसीतले जे काही जातीय घटक आहे, नेते आहे, त्यातले प्रमुख नेते उपस्थित असतील। काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारजी आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जेव्हा यात्रा जाईल तेव्हा काँग्रेसमधला जो ओबीसी गट आहे, जो विजय वडेट्टीवारांना मानणारा गट आहे, तोही गट त्यांच्यासोबत असेल आणि एकूणच मंडल दिनानिमित्त 7 ऑगस्टला मंडल दिवस आहे, त्या दिनानिमित्त ओबीसींचे दोन वेगवेगळे कार्यक्रम, दोन वेगवेगळ्या भूमिका, दोन वेगवेगळे नेते असले तरी मागणी एकच आहे आणि दोन्ही नेते प्रयत्न करतायत की सरकारवर प्रभावीपणे दबाव कसा निर्माण करायचा। गेल्या वेळेस या मंडल दिनानिमित्त हे दोन्ही नेते एकाच मंचावर होते, परंतु यावेळेस दोन्ही नेत्यांचे वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे स्टेज असणार आहे। मागणी मात्र एकच आहे की ओबीसींची जातीय जनगणना व्हायला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।